नुसतं आरोप करून जमत नाही की पहिल्यापासून सांगत होतं की आरोपांना त्यांना मतदान होत नसतं तर आमची दहशत नाही. दहशत असती तर लोकांनी मतदारांनी मतदान केलं असतं का? मी पैठणला आलो तर सगळे मतदार माझ्या सोबत होते. मला एक सांगायचं की हे विकासावर प्रेमावर हे मतदान होतं आणि हे काय आजचं नाही ना. मला कोणाचे गड गेले कोणाचे आले काहीच माहित नाही. फक्त पैठण आलं हे बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, कार्यकर्त्याच्या आशीर्वादानं, मतदाराच्या आशीर्वादानं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने एवढं मला माहिती आहे. अजून मी कोणाचंच बघितलं. काँग्रेस साहेब पैठण मधला बालेकिल्ला तुम्ही कायम राखलाय. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झालाय, काय पहिली प्रतिक्रिया? नगराध्यक्षाचा उमेदवार विजयी झाला. नगरसेवक बी खूप काही निवडून आलेले. हे केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, शिवसैनिकाच्या मतदाराच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, श्रीकांत शिंदे साहेबांच्या सगळ्याच्या सहकार्यानं हे पैठण नगर परिषदेवर हा एक हाती भगवा फडकलेला. मी सांगत होतो की नुसतं आरोप करून जमत नाही की पहिल्यापासून सांगत होतं की आरोपांना त्यांना मतदान होत नसतं तर आमची दहशत नाही. दहशत असती तर लोकांनी मतदारांनी मतदान केलं असतं का? दहशत असल्या लोक बाहेर निघत नाही. पण काल मी पैठणला आलो तर सगळे मतदार माझ्या सोबत होते. मला एक सांगायचं की हे विकासावर प्रेमावर हे मतदान होतं आणि हे काय आजचं नाही ना. अनेक संस्था अनेक वर्षापासून या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ताब्यात येईल. शिवसेना मराठवाड्यात बालेकिल्ला शिवसेनेचा समजला जायचा. 2 शिवसेना झाल्या त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकही सभा घेतलेली नाही आणि जे आकडे येतात त्यात ही महायुती पुढे दिसते. काय सांगाल? म्हणजे मला एक सांगा, महायुतीचं काम आहे आणि उद्धव साहेब काय सांगते ना कुठं जाते. अशी पाळी आली त्यांची सगळ्याची नेत्याची की त्यांना सभा घ्यायला सुद्धा माणसं नाही. कुठं जायची सुद्धा परिस्थिती त्यांना कोणीच. तुम्हाला सांगतो आता अंबादास असन, खैरे असन पैठणला आले पण सभा नाही घेतल्या. गल्ली बोळीत फिरत बसले. नेते म्हणत होते पण सभा नाही घेतली. ते घेऊ शकत नाही सभा. पण तुमची थेट लढत इथं उद्धव ठाकरे शिवसेनेचीच होती ना. ते 2 नंबरवर आहे. मला काय म्हणतं 2 नंबरवर कितीवर याला बी काही प्रमाण आहे ना. किती नंबरवर 2 नंबरला काय? आणि आमची भाजपची युती नव्हती ना. मला एक सांगा 3600 काही मतांनी निवडून आलेले आहे. याला काही फरक आहे की नाही काही? संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे सत्ता येणार असं तुमचं भाकीत होतं, तुमच्या युतीच्या नेत्यांचं सगळ्यांचं. पण तुमच्याकडून फुलंब्री गेलेला आहे, खुलताबाद गेलेला आहे. नाही, फुलंब्रीला मला वाटतं उभाच केलं नव्हतं. फुलंब्रीला विषय चालू नाही, युती नव्हतीच ना. उभाच केलं नव्हतं. आता बाकीच्या ठिकाणचे मी काही निकाल बघितले नाही. त्या ठिकाणी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता पुढे आलेली आहे. ठीक आहे ना. एखाद्या अर्ध्या ठिकाणी आली असेल तर त्याच्यात काही एवढे नाही. काँग्रेस आहे पुढे, काँग्रेस सोबत आहे. बाकीचे जे नेते होते महाविकास आघाडीचे आणि प्रामुख्याने तुमच्या शिवसेनेचे, त्यांनी त्यांचे गड गेलेले आहेत, मात्र तुम्ही गड राखण्यात यशस्वी झालात. बाबा मला कोणाचे गड गेले कोणाचे आले काहीच माहित नाही. फक्त पैठण आलं हे बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, कार्यकर्त्याच्या आशीर्वादानं, मतदाराच्या आशीर्वादानं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने एवढं मला माहिती आहे. अजून मी कोणाचंच बघितलं. ताकद तुम्ही लावली. खासदाराची नाही, आमदाराची नाही, ही कार्यकर्त्याची मतदाराची ताकद.